हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पाहिलाच असेल रीलमध्ये शॉर्टमध्ये मी बिट्टूला बड्डेसाठी भरपूर सारे गिफ्ट्स दिले होते. तर तेच गिफ्ट्स तो इथे तुम्हाला दाखवतो आहे. आणि बड्डेच्या आदल्या दिवशीच मी सायकल म्हणून गिफ्ट दिली होती. ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच. आणि हे त्याच्या पुढे नंतर आम्ही रात्री भरपूर सारे गिफ्ट दिले होते ना, तर त्याचा व्हिडिओ आम्ही म्हणजे रील शूट करत होतो. आणि त्यानंतर मग तो तुम्हाला आता सगळे गिफ्ट्स दाखवतो आहे. मी एकूण त्याला 10 गिफ्ट आणि 11वं गिफ्ट म्हणजे सायकल असे 11 गिफ्ट दिले होते. तर 10 गिफ्ट कसं, तर पहिल्या बड्डेला 1, दुसऱ्या बड्डेला 2, तिसऱ्या 3 आणि चौथ्या 4 असं मिळून 10 आणि सायकल 1 11वी असे 11 गिफ्ट्स मी दिले होते. थांब 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 उडू दे ना त्याला. टाकू उडालेल हाक उडाल. अजून काय काय गिफ्ट आणले ते आम्ही इकडचं 10 गिफ्ट सेट 11. तर ते हे 3च आहेत, ते 4 5 6 अजून 5. पियानो फोन नाहीये, यो पियानो आहे. मोबाईल आहे. त्याच्यावर कोणाला बोलशील तू? काय म्हणशील बापांना? लवकर या ना. बापांची काय आठवण येतील तुला? कसं म्हणशील तू? बापांना फोन लावून त्यांच्याकडे मनी बँक आहे, मनी बँक. ह्याच्यात मनी बँक करा, हे करायचे, मनी सेव्ह करायच्या. गल्ला आहे हा. हा चला चला चला, जेसीबी आला, जेसीबी आला, जेसीबी आला. बापरे, किती मोठा जेसीबी. बापरे, जेसीबी काय तिकडे बघ बरं. एरोप्लेन. घेऊन जा आपलं. हा संपले आता, सगळे गिफ्ट संपले आहे ना. आता सायकल आहे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे ना. हा आण सायकल जा. हा खोलून देते थांब. जायला पण नाही. हा हा पियानो आहे, कीबोर्ड आहे, कीबोर्ड वाजवायचा. त्याला ना हे लावावं लागन, हे चार्जिंग लावावं लागन. लावू आपण चार्जिंगला. त्याला आपण सकाळी लावू चार्जिंगला. हा त्याला वायर आहे खाली बघ. हे की माईक आहे, माईक छोटासा. ह्या छोटासा माईक आहे याला. याच्यात तू गाणं म्हणायचं अजून एवढंच. ती पोय म्हणायची बघ त्याच्यात. कोणची पोय म्हणतो तू? ते सकाळी लावावं लागेल. सकाळी लावू आपण ते. चार्जिंग नाही बघू त्याच्यात. सकाळी चार्जिंगला लावू आपण. तुला अजून काय आवडलं बघ त्यात? काय काय आवडलं? सगळं आवडलंय त्याला. सगळंच आवडलं. सगळ्यात जास्त बुलेटच आवडली त्याला. बड्डे गिफ्टचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना, तर तो नक्की जाऊन पहा. इन्स्टावरती पण मी शेअर केलेला आहे आणि यूट्यूबमध्ये पण शॉर्ट्समध्ये मी हे सगळे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत. हा हे दोन्हीसुद्धा आणि बड्डे गिफ्टचा सुद्धा. हमारी नन्ही नन्ही प्यारी प्यारी नालिना हमें सिखा दो सुंदर सुंदर पापराडो आमेन बाबूजी विंदाटी पिनो हमारी नन्ही नन्ही प्यारी प्यारी पन्ना लिखना हमें सिखा दो सुंदर सुंदर पापराडो आमेन बाबू
रात्री तर कसं बसं बळच त्याच्याकडनं खेळणं ठेवून दिलं, पण सकाळी उठल्या उठल्या त्याने अगोदर तो कीबोर्ड लावायला लावला आणि त्याच्यावरती लगेच तो त्याच्या शाळेतली काहीतरी प्रेयर आहे ती प्रेयर वगैरे म्हणत होता. आणि संध्याकाळी मग आम्ही घरीच छोटासा बड्डे ठेवला होता, कारण स्वीटूचा पण बड्डे त्याच दिवशी होता, आषाढी एकादशी पण त्याच दिवशी होती आणि दोघांचा बड्डे एकाच दिवशी येतो, त्यामुळे मग तिचा पण फर्स्ट बड्डे होता. तर मग तिथं रणजित हॉटेलला, म्हणजे आमच्या इथं हॉटेल आहे तिथे बड्डे ठेवलेला होता तिचा. आणि ह्याचा पण तिथं पण केक कट होणार होता, पण ह्याची इच्छा होती की याच्या म्हणजे त्याच्या घरी सगळ्या मित्रांना बोलवायचं, त्यांना खाऊ चॉकलेट्स वगैरे द्यायचे, तर गिफ्ट्स वगैरे द्यायचे. तर मग आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं, पण सगळ्यांना उपवास होता, त्यामुळे कुणी केक नाही खाल्ला, पण मी बाकीचं भरपूर ठेवलं होतं. वेफर्स ठेवले होते, राजगिऱ्याचे लाडू ठेवले होते, प्लस त्यांना गिफ्ट्समध्ये टायर शेपमध्ये इरेझर पण दिलं होतं आणि पेन्सिल पण दिली होती. तर अशा पद्धतीने आम्ही घरी त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. आता आमचा घाई घाई आहे birthday. आज सगळ्यांना उपवास. हे तुम्हाला सगळ्यांना उपास येणार रे? हा हा, आज उपास धरायचा. उपासाचंच द्या. मला नाही. तू धरलाय ना? तू कोणच आहे? भावण्याचा भाच आहे. मी त्याला असंच पाहिलं. इकडे बघा. हे तुझ्या हाताने करून झाकलं रे खाली ना. नाही हा इथून येतो. येणार हा सगळ्यांनी इकडे बघा. कॉलनीतले बावी टुकार आहेत सगळे. हे बे. टाळ्या वाजवा रे चला सगळ्यांनी. बर्थडे सगळ्यांना केक आवडलाय का? सगळ्यांना उपवास आहे. घरचा बड्डे झाला की आम्ही लगेच हॉटेलला आलो होतो, सगळे ऑलरेडी तिथे आले होते, पण आम्हाला थोडासा उशीर झाला होता घरच्या बड्डेमुळे. काढले का? हे बघ. माझी ग शिटराणी. हॉटेलला आलो, तिथे ऑलरेडी सगळेजण आले होते, तर आहोंनी श्रद्धाला वगैरे त्यांना अगोदर आणून सोडलं होतं आणि नंतर आम्हाला आणायला ते घरी आले होते. आणि इथे स्वीटूचा आणि श्रद्धाचा लुक बघा, एकदम सेम दिसत आहेत दोघी, कारण मॅचिंग कपडे त्यांनी घेतले होते. आणि फर्स्ट बड्डे असल्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट होती सगळ्यांना तिच्या बड्डेची. आणि ह्याचा पण चौथा बड्डे होता, तर ह्याचे पण थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले. तर आम्ही आमच्या अगोदर श्रद्धा ते आले होते, त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे फोटोज काढून झाले होते. संपन्न होतोय थोड्याच वेळात. या ठिकाणी सर्वांचं मित्र परिवार, त्याचबरोबर पूर्ण कुटुंबीय या ठिकाणी मोठ्या संकटे उपस्थित झाला, त्याबद्दल भांबारकर कुटुंबियाच्या वतीने मी मनस्य असं त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांचे आभार मानतोय. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी या भव्य दिव्य अशा वातावरणात या ठिकाणी आपण या बाळाचा छानसा असा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि बाळाला खूप सगळ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देणार आहोत. जर कोणी छोटे मुलं इकडे तिकडे असतील त्यांनी कृपया समोर बसून घ्यायचंय. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी वाढदिवसाला. तर अगोदरचे प्री बड्डेचे सगळे फोटोज वगैरे काढून झाले होते. त्यानंतर मग आता औक्षण करून घ्यायचं होतं आणि औक्षणाच्या अगोदर मग ह्या दोघीं बसल्या होत्या आणि तिथं गरमी पण भरपूर होत होती ना, तर फॅन लावता येत नव्हता, कारण आता औक्षणाच्या वेळेस फॅन बंद केला होता, दिवा लावायचा होता ना, त्यामुळे मग जेवढ्या काही लेडीज तिथे होत्या, ज्यांना औक्षण करायचं होतं, त्यांनी सगळ्यांनी स्टेजवरती येऊन स्वीटूचं औक्षण केलं आणि बिट्टूचंही औक्षण करायचं होतं. आणि नंतर कसं काय माहिती, आम्ही विसरून गेलो त्याचा बड्डे आहे की म्हणून, हेच विसरून गेलो होतं. दोघांचे बड्डे एकाच दिवशी होते ना, त्यामुळे मग बिट्टूचं औक्षण केलंच, म्हणजे करायचं विसरून गेलो आम्ही. आणि मी घरी का केलं नाही की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आम्हाला विटाळ होता, तर आम्हाला देवापाशी जायचं नव्हतं, तर त्यामुळे मग ते देवाचं ताट वगैरे, ते दिवा वगैरे सगळं देवापाशीच होतं, त्यामुळे मग आम्ही काहीच केलं नाही घरी त्याचं औक्षण वगैरे. आणि त्याच दिवशी आषाढी एकादशी होती, तर तीसुद्धा आम्हाला विटाळामुळं आम्ही पूजा वगैरेच केली नव्हती. त्यानंतर मग केकचा इथे सेटअप लावून घेता येते
आणि केक पण खूप सुंदर होता. स्वीटूचा शांभवी नाव लिहिलेलं होतं आणि बटरफ्लायचा केक होता तिचा. खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर मग तिचं बड्डे सेलिब्रेशन इथे चालू आहे. नेमकी केक कटिंगच्या टायमिंगला ती थोडीशी रडली, कारण भरपूर वेळ अगोदरपासून ती तिथे होती, सगळ्यांना पाहत होती, निरीक्षण करत होती. आणि नंतर मग ती शेवटी केक कटिंगच्या वेळेस थोडी रडलीच, पण नंतर ती परत राहिली आणि खूप छान राहिली. तिचे फोटोज वगैरे पण खूप सुंदर आले, सगळ्यांशी भेटली वगैरे सगळं. पण एक होतं की तिच्या मम्मीला सोडून ती कोणाकडेच जात नव्हती. त्यानंतर मग तिचं जे सेलिब्रेशन झालं, त्यानंतर मग बिट्टूच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं. त्यांनी बिट्टूसाठी पण एक केक ऑर्डर केलेला होता. तर बिट्टूसाठी त्यांनी टाटा पंचचा केक ऑर्डर केला होता. आणि घरी जो आपण केक कट केला ना, तो डोरेमॉनचा होता. तर असे भरपूर सारे केक कट झाले होते. एका दिवसात 4 केक ह्याने कट केले होते. रात्री 12 वाजता पण एक केक कट केला होता. त्यानंतर मग सगळ्या लेकरांनी मिळून बिट्टूचा केक कट केला. आम्ही काही वरती गेलो नाही, म्हटलं आता त्याला सगळ्या मुलांनाच पाठवावं, मुलांना पण हौस असते, तर मुलांना पण वरती पाठवलं होतं त्याच्यासोबत सगळ्या केक कट करायला. त्यानंतर मग स्वीटूच्या बड्डेचे रिटर्न गिफ्ट्स इथे श्रद्धा वाटत होते. तर सगळ्या लेकरांनी रिटर्न गिफ्ट्स घेतले. मी पण रिटर्न गिफ्ट्स वाटले बिट्टूच्या बड्डेचे, पण नेमकं त्याचा व्हिडिओच काढला नाही, लक्षातच नाही आलं माझ्या. मी घाईघाईत तसेच वाटून दिले. हे गिफ्ट्स वाटून झाल्यानंतर मी स्वतः माझ्या हाताने बिट्टूच्या बड्डेचे पण रिटर्न गिफ्ट्स वाटले होते. आणि मुलं खूप खुश होतात असं काही गिफ्ट्स वगैरे मिळालेले पाहिले का, आणि त्यांना त्याचाच आनंद होतो. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी एकमेकांबरोबर फोटोज वगैरे काढून घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो फराळ वगैरे करून, कारण तिथं आम्ही फराळ ठेवली होती. जरी आषाढी एकादशी होती ना, तरी जेवण नव्हतं करणार, कारण सगळ्यांनाच ऑलमोस्ट आषाढी एकादशी असतेच, म्हणून मग आम्ही जेवण तर ठेवलं नव्हतं, पण फराळाचं सगळं ठेवलं होतं. साबुदाण्याची खिचडी, बासुंदी, फ्रूट्स ठेवले होते सगळ्या प्रकारचे, परत वेफर्स वगैरे ठेवलं होतं, दही होतं, असं भरपूर फराळाचं होतं. आणि सगळ्यांनी छान फराळाचा आनंद घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर आहोंची इच्छा होती बिट्टूचं बड्डेचं नाईट सेलिब्रेशन करायचं, ते गाडीवरती फुगे वगैरे लावून गाडीवरती केक कट करायचा, तो बड्डे करायचा होता. तर त्याची त्यांनी सगळी तयारी पण करून ठेवली. आणि 12च्या 15-20 मिनटं अगोदर हा बड्डे सेलिब्रेट झाला. म्हणजे अक्षरशः 12 वाजेपर्यंत आम्ही त्याचे आज बड्डे सेलिब्रेट करत होतो. लिटरली 4 केक कापले होते रात्रीच्या 12पासूनचा धरून. आणि त्यानंतर हे असं मस्त सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटत होतं. त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. आणि आहोंना पण इच्छा होती असं म्हणजे करायची आणि व्हिडिओ बनवायची, तर तेही झालं. आणि हा व्हिडिओ आता मी त्याचा साऊंड म्यूट केला आहे, कारण कॉपीराईट येईल. पण तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी तो इन्स्टाला पण शेअर केलेला आहे, आणि प्लस मी तो यूट्यूब शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठेही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. खूप सुंदर आलेला आहे तो व्हिडिओसुद्धा. आणि असं झालं आमच्या स्वीटूचं आणि बिट्टूचं बर्थडे सेलिब्रेशन. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.